अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पंढरपुरात गेल्या 4 दिवसापासून गूढ आणि तीव्र आवाज येत आहे, ज्यामुळे शहर दहशतीखाली आहे. दार खिडक्या हादरत असल्याने नागरिक भाविक भक्त भयभीत झाले आहेत. या अज्ञात आवाजाचे कारण अस्पष्ट असून भूकंपाची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस माहिती न मिळाल्याने नागरिक तातडीने चौकशीची मागणी करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. पंढरपूर गेल्या 4 दिवसापासून भीतीच्या छायेत आहेत. कारण पंढरपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून गूढ आवाजाची मालिका सुरू आहे. हा आवाज का येत आहे, कशाचा आहे याची काहीच माहिती नाही. पण वारंवार आवाज येत असल्याने काहीतरी आखरीत घडणार का, अशी भीती पंढरपुरांकरांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अख्खे शहर हादरून गेले. त्यातच प्रशासनाकडूनही म्हणावी तशी पावले उचलली जात नसल्याने येथील ग्रामस्थ भाविक नागरिक हवालदिल झाले आहेत. पंढरपूर शहर आणि परिसरात गेल्या 4 दिवसापासून अचानक हा आवाज येत आहे. नुसता गूढ आवाज येत नाही, तर तो प्रचंड असा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला ग्रामस्थांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केले, पण रोज हा आवाज येत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात येत असल्याने नागरिक भाविक भक्त हादरून गेले आहेत. अनेकांना तर रात्रीची झोपही लागत नाही. हा आवाज इतका तीव्र आहे की अनेक ठिकाणी घरांच्या दार खिडक्या हादरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. अचानक घरांची दारं आणि खिडक्या हादरायला लागल्याने नागरिकांमध्ये अधिकच भयाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. विशेष म्हणजे हा आवाज नेमका कुठून येतो, कशामुळे येतो याबाबत प्रशासनालाही अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. गेल्या 4 दिवसात आवाजाचा काहीही मागमूस लागलेला नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ बिथरले आहेत. या गूढ आवाजाबाबत सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लावले जात आहे. त्यामुळे हा आवाज कशाचा येतो, त्याचे कारण काय, त्यामुळे जीवित वा वित्त हानी तर होणार नाही ना, ही मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना, असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहे. त्यामुळे या गूढ आणि प्रचंड आवाजाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून प्रशासनाकडे केली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. या गूढ आवाजामुळे अनेक जण तर्कवितर्क लढवत आहेत. या आवाजामुळे अनेकांना भूकंप होण्याची भीती वाटत आहे. भूकंप वगैरे तर नाही ना, त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून या आवाजाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.